Now we see the third lesson of physics 11, class 11, motion in a plane. Motion means gati. We see object moving all around us. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे तो मूविंग होत आहे. मूविंग मीन्स हालत म्हणजे हे होत आहे आपल्या आजूबाजूनं. मोशन इज अ चेंज इन द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ टाईम. म्हणजे मोशन म्हणजे काय? चेंज होत आहे कशाची? पोझिशन एखाद्या ऑब्जेक्टची टाईमसोबत. वी हॅव कम अक्रॉस द मोशन ऑफ अ टॉय कार. म्हणजे एखादी कार आहे या इथून तर पुढे जात आहे म्हणजे काय होत आहे? मोशन चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे त्यासोबत किती वेळेत कितपर्यंत पोचली हे सुद्धा आपल्याला चेंज होताना दिसत आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की काय होत आहे? मोशन इज अ चेंज विथ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ टाईम. म्हणजे चेंज होत आहे कशाचा? ऑब्जेक्टचा. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कशा? टाईमसोबत. यामध्ये आपल्याला सम डेफिनेशन्स पाहायचे आहेत जसं डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. अशा प्रकारे आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द लेक्टेरिनियर मोशन. लेक्टेरिनियर मोशन म्हणजे काय? कन्सिडर अ ऑब्जेक्ट. म्हणजे आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे अलॉंग अ स्ट्रेट लाईन. कसा आहे तो? एक स्ट्रेट लाईनमध्ये. लेट अस ॲज्युम धिस लाईन टू बी अलॉंग एक्स एक्सिस. म्हणजे आपण एक्सिस पाहिलेले आहेत. हा आहे एक्स एक्सिस, हा वाय एक्सिस. एक ऑब्जेक्ट आहे हा एक्स एक्सिसवर काय होत आहे? मूविंग होत आहे. नंतर आहे धिस लाईन टू बी अलॉंग द एक्स एक्सिस. म्हणजे हे लाईन कशी आहे? एक्स एक्सिसवर जात आहे. लेट x1 व्हेक्टर अँड x2 व्हेक्टर बी द पोझिशन व्हेक्टर ऑफ द बॉडी. म्हणजे काय आहे? जे x1 व्हेक्टर आहेत आणि x2 व्हेक्टर आहेत ते कसे आहेत? पोझिशन व्हेक्टर आहेत. कशाचे? त्या बॉडीचे. नंतर आहे बी ॲट टाईम t1 अँड t2. म्हणजे ते चेंज होत आहेत कसे? टाईमनुसार t1 अँड t2 ड्युरिंग इट्स मोशन. कशामुळे? त्याच्या मोशनमुळे. आता याच्यामध्ये काही क्वांटिटीज दिलेल्या आहेत. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? आपण पाहिलेलं आहे. सिम्पल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट मीन्स आपल्याला आपण म्हणू शकतो की रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर का स्पीड चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाईम तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. पण यामध्ये आपल्याला व्हेक्टरमध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते पाहायचं आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट आहे त्याचं काय होत आहे? डिस्प्लेसमेंट होत आहे बिटवीन t1 अँड t2. t1 आणि t2 या दोन वेळेमध्ये त्यांचं काय होत आहे? डिस्प्लेसमेंट होत आहे. इज द डिफरन्स. काय आहे? डिस्प्लेसमेंट कसं होत आहे? डिफरन्स बिटवीन द पोझिशन व्हेक्टर ऑफ द ऑब्जेक्ट द टू डिस्टन्स इन्स्टन्स. आपण म्हणू शकतो की हे काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. यस व्हेक्टर इक्वल टू डेल एक्स व्हेक्टर इक्वल टू काय आहे? x1 अँड x2 दीज आर द काय आहेत? पोझिशन व्हेक्टर आहेत एका बॉडीचे. आणि t1 t2 काय आहेत? डिस्टन्स आहेत म्हणजे टाईम आहेत. आता यांचं डिस्प्लेसमेंट होत आहे म्हणजे यांची काय होत आहे? पोझिशन चेंज होत आहे. मध्ये आपण म्हणू शकतो की या दोघांचा सबट्रॅक्शन म्हणजे आपण त्याचा डिफरन्स काढून डिस्प्लेसमेंट फाइंड करू शकतो. त्याच प्रकारे पाथ लेंथ म्हणजे काय? पाथ लेंथ मीन्स काय? धिस इज द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन. म्हणजे त्याच्या गतीमध्ये जे ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल होत आहे एखाद्या ऑब्जेक्टचं त्यालाच आपण काय म्हणू शकतो? पाथ लेंथ असं म्हणतो. नंतर पाहायचं आहे आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता आपण व्हेलॉसिटीची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू
टाईम. जर का डिस्प्लेसमेंट चेंज होत असेल टाईमसोबत तर त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो. नंतर आपल्याला इथं तेच पाहायचं आहे, फक्त ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे. ॲव्हरेज व्हेलॉसिटी व्ही व्हेक्टर हे ॲव्हरेजचा सिम्बॉल आहे. x2 व्हेक्टर मायनस x1 व्हेक्टर हे काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. हे चेंज होत आहे कशा, विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, म्हणजे t2 व्हेक्टर मायनस t1 व्हेक्टर. म्हणजेच आपण म्हणू शकतो की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता हे इथं ॲव्हरेज आहे म्हणून ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आपण ॲव्हरेज स्पीड पाहत आहोत. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, तर जी लेंथ आहे, पाथ लेंथ आहे, पाथ लेंथ मीन्स ॲक्च्युअल डिस्टन्स, ते चेंज होत आहे कशासोबत, टाईमसोबत. म्हणजे जे टाईम इंटरवल आहे त्याच्यासोबत जर का ॲक्च्युअल डिस्टन्स चेंज होत असेल तर त्याला आपण ॲव्हरेज स्पीड असं म्हणतो. नंतर खाली आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय, instantaneous velocity of an object is its velocity at a given instant of time. आता instantaneous velocity ची डेफिनेशन पाहूया आपण. इट इज डिफाईन ॲज लिमिटिंग व्हॅल्यू, म्हणजे हे लिमिटिंग व्हॅल्यू असते इथं दिलेली असते, आणि ऑफ ॲन ॲव्हरेज व्हेलॉसिटी, या ॲव्हरेज व्हेलॉसिटीची लिमिटिंग व्हॅल्यू इथं दिलेली असते ऑफ द ऑब्जेक्ट और अ स्मॉल टाईम इंटरवल. हा जो आहे डेल टी, याला स्मॉल टाईम इंटरवल असं म्हणतात. अराउंड टी म्हणजे टीच्या अराउंडच असतो तो. व्हेन द व्हॅल्यू ऑफ टाईम इंटरवल डेल टी गोज टू झिरो, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हा डेल टी काय आहे, गोज टू झिरो. म्हणजेच आपण व्ही व्हेक्टर इक्वल टू लिमिट टी टेन्स टू झिरो. जर का टी टेन्स टू झिरो आहे तर डेल टी काय आहे, झिरो आहे. म्हणजेच डेल एक्स, म्हणजेच आपण त्याला डी एक्स व्हेक्टर अपॉन डी टी असं म्हणतो. बिईंग द डेरिव्हेटिव्ह, ते काय आहे, डेरिव्हेटिव्ह आहे कशाचं, एक्स व्हेक्टरचं विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे विथ रिस्पेक्टिव्ह टी, यालाच आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असं म्हणतो. नंतर आपण पाहणार आहे इन्स्टंटेनियस स्पीड. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, इन्स्टंटेनियस स्पीड is the speed of an object at a given instant of time t. म्हणजे जे एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड दिलेली असते ती त्या गिवन टाईममध्येच दिलेली असते, त्याला आपण इन्स्टंटेनियस स्पीड असं म्हणतो. काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवायचे आहे की फॉर अ युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन, जर का एक युनिफॉर्म मोशन असेल तर त्यामध्ये काही लक्षात ठेवण्यासाठी नोट्स आहेत की द ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आर इक्वल, म्हणजे जी ॲव्हरेज आहे आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ते ऑलवेज इक्वल असते. नंतर आहे द ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस स्पीड. जी ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस स्पीड आहे आर द सेम, जर ते सेम असेल, अँड आर इक्वल, सेम असेल बरोबर इक्वल पण असेल, टू द मॅग्नेट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी. कशासोबत आहे ते, मॅग्नेट्यूड आणि व्हेलॉसिटी, म्हणजे व्हॅल्यू ती व्हेलॉसिटीच्या सोबत सेम असेल. आता नंतर हे झालं युनिफॉर्मसाठी. आता जर का ते नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन असेल तर द ॲव्हरेज ऑन इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आर डिफरंट. युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनमध्ये ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इक्वल असते, पण याच्यामध्ये काय असते, ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आर डिफरंट, म्हणजे ते कशी असते, डिफरंट असते. आणि ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस स्पीड आर डिफरंट ऑल्सो. जी ॲव्हरेज असते आणि ते इन्स्टंटेनियस स्पीड असते ते पण कशी असते, डिफरंट असते. डिफरंट म्हणजे वेगळी असते. नंतर द ॲव्हरेज स्पीड विल बी डिफरंट. जर ॲव्हरेज स्पीड ही डिफरंट असेल आणि फ्रॉम द मॅग्नेट्यूड ऑफ अ व्हेलॉसिटी, म्हणजे त्याचं मॅग्नेट्यूड पण कसं असू शकते, डिफरंट असू शकते. एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर आपण पाहणार आहे की ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन, म्हणजे ग्राफ
ग्राफिकल स्टडी कशा प्रकारे होते. ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी, जर का एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये मूव्ह होत असेल तर तो कशा प्रकारे होते पहा. आपण ही एक लाईन घेतलेली आहे एक्स ॲक्सिस, ही एक आहे वाय ॲक्सिस. इथं 0 ओरिजिन घेतलेला आहे किंवा टाईमसुद्धा इक्वल टू 0 घेतलेला आहे. पहा एक ऑब्जेक्ट आहे तो एक्स ॲक्सिस म्हणजे ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, हे काय आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, आणि इकडे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. हे जर का अलॉंग होत असेल तर हे अशा प्रकारे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजेच आपण याला म्हणू शकतो ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग अ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आता पहा ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी विथ अ निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, अशाच प्रकारे हा कसा आहे असा पॉझिटिव्ह. हे झालं आपल्याला एक प्लेन, त्याच्यामध्ये हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. आता हे जर का ऑब्जेक्ट होत असेल मूव्ह होत असेल पण निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला, तर त्याला आपण साईन कशी जाते निगेटिव्ह, म्हणजेच आपण ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग अ निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजे आता ऑब्जेक्ट कसा जात आहे इकडे जात आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या इकडे. तशाच प्रकारे आपण हे झालं युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता आपल्याला ऑसिलेटरी मोशन पाहायचं आहे. पहा याच्यामध्ये आपण ही एक एक्स ॲक्सिस घेतलेला आहे आणि हा एक वाय ॲक्सिस घेतलेला आहे. युनिफॉर्म मीन्स सरळ. आता आपल्याला ऑक्सिलेटरी जायचं आहे, म्हणजेच इथून 0 टाईम इक्वल टू 0, नंतर आपल्याला इकडे जायचं आहे एक्स ॲक्सिस, म्हणजेच आता इथून चालू झाल्यानंतर ऑसिलेटरी म्हणजे अशा प्रकारे ही अशा प्रकारे मोशन जाणार आहे, म्हणजे आपण याला ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. पहा नंतर ऑब्जेक्ट इन अनयुनिफॉर्म, म्हणजे हे सुद्धा कशी आहे युनिफॉर्म आहे, पण आता आपल्याला अनयुनिफॉर्म पाहायचं आहे. त्याच्यामध्ये सेम असंच असते. पहा हा एक एक्स ॲक्सिस आहे, म्हणजे आपण याला व्हॅल्यू ए दिलेली आहे, इथं बी आणि हा 0. याच्यामध्ये पहा टाईम इंटरवल दिलेला आहे T1 T2 T3 अप टू सो ऑन, आपण असे किती पण घेऊ शकतो. याच्यानंतर आपल्याला एक ऑब्जेक्ट मुव्हिंग होत आहे, हा x1 x2 x3 आणि x4 अशा आपण इन्फानाइट घेऊ शकतो. नंतर पहा याच्यामध्ये हा ऑब्जेक्ट मुव्हिंग होत आहे विथ रिस्पेक्ट टू या टाईमला, म्हणजे अशा प्रकारे पहा x1 मुव्हिंग होत आहे T1 टाईम इंटरवलला, नंतर अप टू सो ऑन. आता याच्यामध्ये काय आहे T0, हा इथं आपण T0 कन्सिडर करूया. याच्यामध्ये जो मिड पॉईंट आहे हा इथून एक ट्रँगल होत आहे असा, पण हा जो कर आहे ही अशी मिड पॉईंट ही, याला आपण अनयुनिफॉर्म मोशन असं म्हणतो. ठीक आहे. आता आपल्याला आपण व्हेलॉसिटी म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. नंतर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, सिंपल डेफिनेशन आहे ॲक्सेलरेशनची, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर व्हेलॉसिटी चेंज होत असेल टाईमसोबत तर त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणणार आहे. पा आणि आपल्याला डायमेन्शन्स माहिती आहेत, काय आहेत L1 M0 आणि T1. अशा प्रकारे काय आहे ॲक्सेलरेशन T-2 हे आहेत डायमेन्शन्स कशाच्या ॲक्सेलरेशनच्या. पा आता आपल्याला ॲक्सेलरेशन म्हणजे मीन्स माहिती आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग व्हेलॉसिटी मीन्स V1 V2 मायनस V1 हे चेंज होत आहे कशासोबत T2 म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम T2 आणि T1. आता ही सिंपल डेफिनेशन आहे, इथं वेक्टर आहे म्हणून V2 वेक्टर मायनस V1 वेक्टर T2 वेक्टर मायनस T1 वेक्टर. अशा प्रकारे हे आहे
ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला